नमस्कार शेतकरी मंडळी. आज आपण गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2020 आजचा जो विषय आहे तो हळद अद्रक काढणीपर्यंतचे व्यवस्थापन. आता यामध्ये आपण आज तुम्हाला मी काही थोडेबहुत बारकावे आहेत. ते बारकावे असे आहेत की आपलं पीक काढायचं आहे तर ते पीक आधी बनलं कसं पाहिजे, त्याची गुणवत्ता कशी चांगली आली पाहिजे, गुणवत्ता चांगली येण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे ते आज याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच काही थोडक्यात 4 ते 5 अवस्थेची मागच्या लाईव्हमध्ये प्रश्न आलेला होता की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही खरबूज आणि टरबूजाविषयी काहीतरी थोडं बहुत सांगा किंवा पूर्ण लाईव्ह घ्या. पण आता लाईव्ह एक तर मी घेईल किंवा आमचे पुरमे साहेब घेतील. पण आज त्याच्याविषयी थोडे काही स्टेजेसविषयी तुम्हाला थोडे काही कल्पना देईल. काय त्याला तुम्हाला फवारण्या करायच्या, काय आळवणी करायच्या ते तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. पण ते हा लाईव्ह संपल्यानंतर शेवटी. तर आजची परिस्थिती काय, सध्या हळदीची सद्यस्थिती या प्रकारे आहे. काही ठिकाणी पूर्णपणे बसलेली आहे, काही ठिकाणी बसायला चाललेली आहे. ही परिस्थिती आहे हळदीची. 2-3 स्वरूप जर तुम्ही पाहिले तर हळदीची आहे. आणि हळदीला बऱ्याच ठिकाणी पाणी हळूवारपणे चालू आहे. काही शेतकऱ्यांनी लवकर लावली, त्यांनी पाणी बंद पण केलेली आहेत, काही प्रश्नच नाही आहे. पण हळद काढायला अजून 1 ते 1.5 महिना बाकी आहे. पण अद्रकामध्ये दर चांगले असल्यामुळे शेतकरी काही मागे पुढे बघत नाही आहे. तो अद्रक आपली काढणं चालू केलेली आहे. पण ज्यांना माहिती आहे की आज विकल्या गेल्यानंतर जी अद्रक राहील पुढे तिचे दर आपल्याला अजून जास्त मिळतील, म्हणून काही लोक तिचं संगोपन चांगल्या प्रकारे करतायत. आपण याच्यामध्ये प्रथम हळदीविषयी बोलू आणि नंतर अद्रकाविषयी बोलू. हळदीमध्ये चांगलं उत्पादन आलं पाहिजे. आताचा उत्पादनाचा हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये जर काही तुमच्याकडनं कमी जास्त झालं, खताच्या डोजेसमध्ये, पाण्याच्या डोजेसमध्ये किंवा वेळ चुकली तर निश्चितच उत्पादनामध्ये तुम्हाला तिथे फटका बसू शकतो. आता उत्पादन चांगलं आलं पाहिजे म्हणजे काय वजनच नव्हे, वजन तर पाहिजेच, प्रश्नच नाहीये. पण हळदीला करकुमिन याचं प्रमाण वाढलं गेलं पाहिजे. हळद जेव्हा व्यापारी तोडतो तेव्हा तिच्यातला जो पिवळेपणा आहे तो जास्त मिळाला पाहिजे. किंवा कच्ची हळद तोडल्यानंतर तुम्हाला जो रंग मिळाला पाहिजे लाल पिवळसर, तो महत्वाचा आहे. त्याच्यावरती तुमच्या हळदीचं उत्पादन आहे. आणि हळदीची शेंग आणि बंडा याची साईज जर चांगली मिळाली तर तुम्हाला ती हळद फायनली चांगल्या उत्पन्नामध्ये येऊ शकते. आता बरेचसे काही शेतकरी आहेत की ज्यांनी 100% फॉलो केलेला आहे, काहींनी 80-90% फॉलो केले आहेत. अशा शेतकऱ्यांना माझ्या हिशोबाने मला असं वाटते की ते लोक 35 ते 45 क्विंटल फायनल पर्यंत त्यांचे ॲव्हरेज उतारे जाऊ शकतात. आता काय केलं पाहिजे, SSP 15 किलो आजच्या कंडिशनला ते मिळणार कधी, लेट मिळणार, बरोबर आहे. त्याच्यामध्ये फेरस, झिंक, बोरॉन, अमोनियम सल्फेट आणि टॉपअप यांनी ठिबकनी तुम्ही सोडले पाहिजे. याच्यामध्ये काय होतं, शेंगा फुगवण, रंग, चमक आणि वजनात वाढ मिळते. आणि हे सगळे घटक 25 लिटर पाण्यात चांगले मिसळून घ्यायचे, गाळून घ्यायचे आणि 200 लिटर पाण्यात टाकून ते तुम्हाला ड्रिपनी सोडायचं आहे. याच्यामध्ये कठीण जाणार आहे तुम्हाला SSP चांगलं ढवळून घ्या, वेगळं ढवळा, रात्रभर भिजत घाला, हे करा, त्याच्यानंतर गाळून घ्या, त्याच्यानंतर ते तुम्ही ड्रिपनी सोडा. तरी म्हटलं तरी तुम्हाला 15 ते 20 दिवस ते भेटायला लागतं. पण हे जर तुम्ही सोडलं म्हणजे जर तुम्हाला इथे SSP घ्यायचंच नाहीये तर सरळ 0.32 घ्या, काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये जर 0.32 नाही घ्यायचं पडलं तर अमोनियम सल्फेट आणि SSP काढून टाका. सरळ 9-24-24 किंवा 24-24-08 अधिक पांढरं पोटॅश हे सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. हे जर दिलं तर तुम्हाला हळदीमध्ये निश्चितच हे द्यायच्या अगोदरचा कंद बघायचा आणि हे दिल्यानंतरचा कंद बघायचा, याच्यामध्ये फार मोठा फरक तुम्हाला दिसून येईल. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फुटव्याकरता काय, पोट शेंग फुटवा. आता हे प्रमाण ज्यांची उशिरा झालेले आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे.
13,045 अधिक मॅग्नेशियम सल्फेट परत 3 आठवड्यांनी 0,32 अधिक सीव्हीड रिफ्रेश प्रति एकर द्या काढणीच्या 1 महिना अगोदर. कारण कंदवर्गीय पीक आहे, याला शेंग जरी आली असेल, बंडा जरी आला असेल तर परत एक कोंब फुटतो, परत ती पुढे वाढते. जर आपल्याला ते पाहिजे असेल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. काढणीच्या 1 महिना अगोदर आपल्याला काय करायचं आहे, बिग बी 5 किलो अधिक सल्फाबूस्ट प्रति एकर 2 वेळेस तुम्हाला द्यायचं आहे. बिग बी मध्ये काय आहे, पोटॅश आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे आणि ऍडिशनल सल्फर तुम्हाला द्यायला सांगतो. ऍडिशनल सल्फर देण्याचं कारण एकच आहे की हळदीमध्ये तुम्हाला गुणवत्ता ही चांगली मिळू शकते आणि चयापचय क्रिया जमिनीची दुरुस्त झाली की खतं ओढायला मदत होते. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जैविक खतं द्यायची आहेत. जैविक खतं म्हणजे काय, एनपीके बूस्ट, डीएक्स. एनपीके बूस्ट नत्र, स्फुरद, पालाशय ह्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये असलेलं आणि तुम्ही दिलेलं असलेलं याचं विघटन करायचं आणि ते पिकाला मिळवून द्यायचं, हे त्याचं काम आहे. हे दिल्यानंतर तुम्हाला वेगळाच फरक दिसेल. ज्या लोकांनी केलं नसेल, पहिली वेळ असेल, तर त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही काही भागात यंदा करा आणि नंतर त्याचा अनुभव घ्या आणि पुढच्या वर्षी त्याला सुरुवातीपासून तुम्ही त्याला वापरायला सुरुवात करा. चौथा टप्पा म्हणजे शेवट. पी बूस्ट डीएक्स अधिक केली बेस 500 ग्रॅम प्रति एकराने सोडेल. मागे सांगितलं तुम्हाला 0,52 एसएसपी नको असेल तर 0,32 घ्या. अमोनियम सल्फेट नको असेल तर 24-24-08 घ्या किंवा 9-24-24 घ्या. हे तुम्ही खतं पाण्यात विरघळतात. विरघळल्यानंतर तुम्ही ड्रिपनी हे सोडू शकता. फक्त याला एकच आहे की गाळून घ्यायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. याच्यामुळे काय होईल, पी बूस्ट म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ह्या जर दिल्यामुळे काय होईल, जो काही जमिनीमध्ये पोटॅश आणि फॉस्फेट पडलेला आहे त्याचं विघटन व्हायचं आहे, तुम्ही दिलेल्याचं विघटन व्हायचं आहे, ते करण्याकरता हे देणं गरजेचं आहे. हे मिळाल्यानंतर जे काही दिलंय ते संपूर्णपणे पिकाला मिळेल आणि पीक हे तुम्हाला उत्पन्नात वाढ करून देऊ शकते. हळदीचे पाणी तोडण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आधीच्याच आहेत. ज्यांची हळदीला पाणी उशिरा तोडायचं असेल त्यांनी ते आधी करावं. ज्यांना पाणी लगेच तोडायचं असेल या महिन्यामध्ये तर त्यांनी काय करायचं, बिग बी 10 किलो 5 किलो प्रथम सोडा, नंतर 15 दिवसांनी 5 किलो, त्याच्याबरोबर रियान्स अधिक टॉपअप 1 लिटर दुसऱ्या राऊंडमध्ये ठिबकने सोडायचं. ड्रीपद्वारे 200 लिटर पाण्याचे प्रमाण आहे. बिग बी आधी पण सांगितलं तुम्हाला, आधी बिग बी नाही घ्यायचं असेल तर 13,045 घ्या. 0,32 आहे ते घेऊ शकता किंवा बल्क फर्टिलायझरमध्ये 9-24-24 आहे, 20-20-0-13 आहे, 24-24-08 आहे. ही खतं तुम्ही ड्रिपने सोडू शकता. फक्त याला एकच आहे की रात्रभर भिजत घालायची, दुसरी गाळून घ्यायची आणि ड्रिपने सोडून द्यायची. तिथे तुमचे 2 पैसे वाचू शकतात. कारण जर तुम्ही विद्राव्य खतं घ्यायला गेले तर त्याची किंमत आणि याची किंमत याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि रिझल्टमध्ये एवढा मोठा फरक नाही. फक्त काय होतं, अरे रे बाबा हे बल्क आहे, हे नाही द्यायला पाहिजे ड्रिपमधून, आधी एक आपला गैरसमज आहे. पण ज्या लोकांना मी सांगितलेलं आहे, सरांनी सांगितलेलं आहे, पुरमे सरांनी सांगितलेलं आहे, ते लोक जे करतायत त्यांना याच्यापासून निश्चितच चांगला फायदा मिळतो. म्हणून आपल्याला हळदीसाठी ह्या जर मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर हळद ही तुमची चांगल्या उत्पादनात चांगल्या गुणवत्तेत येऊ शकते. आणि तुम्हाला हे का करायचं आहे यावेळेस, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण यंदा जे मला हळदीचे माझ्या एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर जेव्हा हळदीचे मला दर येतात ते पाहिल्यानंतर असं वाटतंय की शेतकऱ्यांनी हे करावं आणि आपल्या हळदीला चांगले दर मिळवून घ्यावेत. काढणीला आलेलं क्षेत्र आता असं आहे, काही ठिकाणचं सुरुवात झालेली आहे. हे असं क्षेत्र आहे काढणीला आलेलं. त्याच्यानंतर ही काढणीला आलेली हळद यांनी काढलेली आहे. तर तुम्हाला जे म्हणत होतो मी की आहे ते फुटवे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला त्या गोष्टी करणं गरजेचे आहेत. पण त्याच्याकरता तुम्हाला जवळपास 3 आठवडे ते 1 महिना थांबावं लागतं. याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर ही अशी आजची परिस्थिती आहे. हळदीची साठवणूक या विषयावरती मी नंतर तुम्हाला बोलणार आहे. फक्त जे लोक लवकर काढतात आहे, बेनं चांगलं ठेवतात आहे, त्यांच्यासाठी त्यांनी साठवणुकीचा प्रकार हा आपला एक रेग्युलर आहे. पण साठवणुकीसाठी 3 ते 4 वेगवेगळे टप्पे आहेत, पण म्हणजे भाग आहेत. कशी साठवली पाहिजे, काय केली पाहिजे ते तुम्हाला मी नंतर पुढे सांगेल. की हळद जेव्हा काढायची आहे तेव्हा सांगेल. त्याचा लाईव्ह माझा जवळपास मार्च महिन्यामध्ये मी तो लाईव्ह घेईल हळद साठवणुकीवरती फक्त.
आता अद्रकामध्ये आजची परिस्थिती अशी आहे, दर आहेत, लोक अद्रक काढून राहिलेले आहेत, विकून राहिलेले आहेत, व्यापारी इतके येत आहेत की तेच काढतात तेच नेतात स्वच्छ करून, वजन केलं की शेतकऱ्याला पैसा मिळतो. पण त्याच्यामध्ये काही कच्ची आहे, काही पक्की आहे. मग व्यापारी तिथं काय करतो, कच्ची हळद बाजूला काढतो, अद्रक बाजूला काढतो आणि पक्की हळद जवळ ठेवतो, दोघांचे दर वेगवेगळे करतो. तिथे शेतकऱ्याला थोडं कळत येतं की नाही येत मला कळत नाही. बरेचसे व्यापारी 25 ते 30% अद्रक ही कच्च्यामध्ये पकडतात आणि बाकीची अद्रक ही पक्क्यात पकडतात आणि त्याच्यामध्ये दोन्हीचे भाव वेगवेगळे ठरवून ते नेतात. पण समजा आपल्याला हळद अद्रक रेटनी तुम्ही काढत जर नसाल तर ह्या खताचं जर तुम्ही व्यवस्थापन केलं, मी बघा तुम्हाला मग सांगितले 24-24-08 अधिक 20-20-13 याच्यामध्ये फेरस, झिंक, बोरॉन, बिग बी आणि रायझर हे जर टाकलं, बिग बी तर दिलं, पोटॅश नसल्यामुळे इथे बिग बी आहे, तर तुम्हाला अद्रकाला वजन, जेव्हा अद्रकाची कांडी काढल्या जाईल, कंद काढल्या जाईल, तेव्हा त्याची चमक सापाच्या कातीसारखी चमकलं पाहिजे. ते अद्रकाला वजन जास्त मिळते, त्याच्यामध्ये टिश्यू जास्त असतात. टिश्यू जास्त असणं म्हणजे वजन आहे. आणि त्याची गुणवत्ता म्हणजे काय, ठीक आहे आपल्याला काही नाही, व्यापाऱ्याला गुणवत्ता समजते, मला कळत नाही. गुणवत्ता एकच आहे की त्याची चव. ह्या जर गोष्टी चांगल्या मिळाल्या तर अद्रकला तुम्हाला वजन मिळेल, कंद चांगला मिळेल आणि पर्यायाने तिला तुम्हाला दर चांगले मिळू शकतात. याप्रमाणे जर तुम्ही अद्रकीला आता केलं, काढण्याची घाई जे करत नसतील त्या लोकांनी करायला पाहिजे. बरेच फोटो आलेत, साहेब आम्ही काढून राहिलो, विकून राहिलो. ठीक आहे म्हटलं, दर मिळत असेल तर काढा, विका. पण या महिन्यात जेवढी अद्रक निघून जाईल, याच्यानंतरची जी अद्रक राहील तिला आजच्यापेक्षा निश्चितच दर हा जास्त मिळू शकतो, एवढं तुम्हाला मी सांगू शकतो. रोग व्यवस्थापन, अद्रकला सध्या काही ठिकाणी अशा परिस्थितीत आहे अद्रक आजही, तर तुम्हाला करपा त्याच्यावर आहे. करप्यासाठी सरळ सरळ स्पर्शमध्ये ताकद घ्या किंवा ब्ल्यू कार्ड आहे, कवच आहे आणि कोनिका आहे. आंतरप्रवाहीमध्ये जायचं असेल तर प्रोपिको, सुखई, विसल, मॅझो सुपर 20 लिटर पंपाचे हे औषध आहेत. याप्रमाणे तुम्ही फवारणी घेऊ शकता. याच्यामध्ये या कुठल्याही कीटकनाशकाची आज गरज नाही आहे. फक्त करपा असेल, जेवढी पानं हिरवी राहील तेवढं फोटोसिंथेसिस म्हणजे हरितद्रव्य खाली उतरेल आणि कंद पोसायला मदत होतील. त्याच्यानंतर फवारणी जर करायची असेल, कीड किंवा अळी असेल, अळी आवेस असेल ती स्पोडोप्टेरा असते, त्याला व्हिटारा प्लस किंवा सरेंडर घ्या. फवारणी ही सायंकाळचीच करा. ताणतणावाची परिस्थिती येत असेल तर टॉपअप 50 मिली टाकायचं आणि प्रोपिको 25 मिली घ्यायचं. कारण सांगतो प्रोपिकोचं, प्रोपिको हे एक बुरशीनाशक आहे, करपाई हटवेल, तांबेरा हटवेल आणि पानामध्ये गर्द हिरवापणा आणेल. आणि पानामध्ये जर गर्द हिरवेपणा आला तर त्याचा अन्नरस खाली उतरेल आणि तुमचे कंद बनायला लागतील आणि अद्रकीची वाढ सुद्धा ती सिमिप राहील. बोरॉनमुळे मोठा फायदा होतो, त्यामध्ये स्टिकर टाकणं गरजेचं आहे. याप्रमाणे तुम्ही हा फवारा घेऊ शकता. जर समजा किडींचा कुठेच त्रास नसेल तर तुम्हाला याला तुम्ही हे करा, टॉपअप, प्रोपिको, बुशबोर आणि बेस्ट स्टिकर घ्या, काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता अद्रकासाठी आळवणी जर करायची इच्छा असेल, फवारणी घ्या, खतं टाका, आळवणी करा. एक आळवणी तुम्हाला वरती सांगितलेली, आता ही पण सांगतो. बिग बी 10 किलो, जे अद्रक हळदीला सांगितली तीच इथे 5 किलो आता सोडा, 15 ते 20 दिवसांनी 5 किलो सोडा. त्याच्यात रियान्स टाका, टॉपअप 1.5 लिटर आणि प्रति एकराने ठेवा 200 लिटर पाणी. आता इथे रियान्स देण्याचं कारण काय, ही कुठल्याही किडीसाठी नाही आहे. जमिनीमधलं मुळाची रचना वाढवण्याकरता आणि मुळं सशक्त बनवण्याकरता इथे रियान्स काम करतं. आणि ते जर केलं तर काय होईल, तुम्ही दिलेले जे पहिली खतं असतील किंवा आताचं जे तुम्ही बिग बी दिलं असेल, याला उचलायला मदत करेल. म्हणजे NPK, बुश, DX अधिक रियान्स जरी वापरलं तरी तुम्हाला फायदाच फायदा आहे त्याच्यामध्ये. हे जर केलं तर अद्रकाचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळू शकते. आणि हे तुम्हाला मी करायला सांगेल, जी मंडळी खोडवा ठेवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा खोडवा ठेवायची त्यांची इच्छा असेल, त्या लोकांना ही आळवणी खूप महत्वाची ठरते. या आळवणीमध्ये काय होतं, पिकामध्ये एक प्रकारची ताकद निर्माण होते. जेव्हा हे दिल्यानंतर ती ताकद निर्माण झाली तर कंद हा चांगल्या परिस्थितीत राहतो.
अद्रकाची पूर्ण जी वरची पानं असतात ती पूर्णपणे तो दाखवतो, ती पूर्णपणे झाकल्या जातात. माती उघडी पडायला नको एवढं लक्ष ठेवायचं आणि हलकसं पाणी द्यायचं. 10 मिनिटं 5 मिनिटं फक्त तिथे ओलावा राहिला पाहिजे एवढं. आणि बरेच ठिकाणी लोक खोडवा ठेवणाऱ्या अद्रकीमध्ये बाजूला स्वीटकॉर्न मका लावतात. स्वीटकॉर्न मका लावल्यामुळे काही प्रश्नच येत नाही, ती अद्रक पण चांगली राहते. आणि मक्याचं पीक त्याला फक्त बियाचा खर्च करणे एवढंच खर्च आहे, बाकी त्याला खत द्यायचं काम पडत नाही, काही नाही काही नाही. जे काही तुम्ही अद्रकाला दिलेलं पहिल्या ज्या बेडमध्ये असतं त्या खतावरती तुमचं स्वीटकॉर्नचं पीक मोठ्या प्रमाणात चांगलं येऊ शकते. ही सड आहे, काही ठिकाणी अजूनही सड आहे. अद्रक काढून राहिले लोक, फोन आले सर सड काही जात नाही आहे, सड आहेच. पण जर तुम्हाला खरोखर सड रोखायची असेल, 1-1.5 महिना अद्रक काढायचा नसेल तर सडीकरता तुम्ही नियोजन केलं पाहिजे. किंवा जर हिला जर तुम्ही खोडव्यात ठेवायचं असेल तर तुम्हाला हे नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खोडव्याची अद्रक सुद्धा तुम्हाला चांगली येणार नाही. दुसरं, जर याचं बेनं पकडायचं असेल तर बेनं हे सडयुक्त येऊ नये याच्याकरता तुम्हाला आजही सडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. काय करायचं, रासायनिकमध्ये क्रिप्टॉक्स, कॅब्रिओटॉप किंवा ॲप्रॉन एक्सेल किंवा कोसाईड आणि रायझर 2 लिटर हे तुम्हाला आणि मी सरळ सांगेल तुम्हाला की तुम्ही जैविक वरती जा. ट्रायकोबुस्ट DX 1 किलो किंवाच्या ऐवजी इथे सुडोबुस्ट 1 किलो असं तुम्ही ड्रीपमधून द्या, काही प्रश्न येणार नाही. जर ट्रायकोबुस्ट आणि सुडोबुस्ट उपलब्ध नसेल तर सुडोबुस्ट 1 किलो किंवा 1 लिटर अधिक बॅसिलस सबस्टॅलिस हे तुम्ही सोडा, सड थांबून जाईल. किंवा SKB PF 08 किंवा SKB TV 03 100 ग्रॅम अधिक रायझर. याच्यामध्ये एक आहे, एक दुसरा आहे, हा तिसरा आहे, चौथा आहे. 4 पैकी एक तुम्ही कुठलंही घेऊ शकता, जे उपलब्ध असेल ते. हे जर तुम्ही सोडलं तर आहे ती सड तिथे थांबेल आणि तुमचा कंद चांगले राहतील. जर तुम्हाला खोडवा जरी पकडायचा असेल तरी तुम्ही खोडव्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही अद्रकला पाणी सोडाल त्यावेळेस जर तुम्ही हे सोडत राहिले, इथे काही टेम्परेचर नाही, खाली थंडावा राहतो, थंडाव्यामध्ये जीवाणू कामं करत राहतात. फक्त तुम्हाला त्रास कुठे होईल सांगू, त्रास होईल तुम्हाला एप्रिल 21 पासून तर मे 15-20 तारखेपर्यंत तुम्हाला कडक उन्हाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळेस नाही दिलं तरी चालेल, आधी सोडा नंतर सोडा. पण तुमची अद्रक ही खोडव्यासाठी निपोक राहील, निर्जंतुक राहील एवढं पक्क तुम्हाला सांगू शकतो मी. फुगवणीसाठी आता काय केलं पाहिजे. हळद हे पीक आपण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात काढतो, पक्का आहे. त्या अगोदर 1 महिना पाणी बंद करावं लागतं. पाणी बंद करण्याच्या 2 महिने आधी NPK बूस्ट DX, सल्फा बूस्ट प्रति किलो द्यायला, 30 दिवसांनी P बूस्ट DX आणि केलिप DX. आता तुम्हाला प्रत्येक याच्यात आमचं जैविक खताचा वापरा सांगतोय, पण जिथे जिथे काही लोकांनी जैविक खताचा वापर केलेला आहे, तो कपाशीत असू द्या, सोयाबीनमध्ये असू द्या, काही ठिकाणी तुरीत झालेला आहे, संत्रा, मोसंबी, टोमॅटो, मिरचीमध्ये झालेला आहे. त्या लोकांना याचे अनुभव एवढे चांगले आहेत की सर निश्चितच आमचा खताचा खर्च इथे वाचलेला आहे आणि पिकं आमची चांगली आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही NPK बूस्ट DX त्यानंतर 3 आठवड्यांनी P आणि K चा वापर करा. परत अजून 1.5 महिन्यांनी गेलं की परत हेच रिपीट चक्र चालू ठेवा. 30% तुमचे रासायनिक खतं वाचू शकतात आणि जमीन सुद्धा चांगली राहू शकते. या गोष्टी करायला पाहिजे. अद्रक सल्फरचे महत्व काय, सल्फर का पाहिजे, अद्रक आणि हळदीमध्ये सल्फर का पाहिजे, प्रथिनं तयार करते, व्हिटॅमिनची कार्य विकास होते, पानामध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी, मुळाची वाढ, पिकाची कंदवाढ, तसेच इतर पिकामध्ये दाणे भरणे, इतर पिकामध्ये दाणे भरण्यासाठी आणि तेलाचं प्रमाण वाढवण्याकरता, थंड वातावरणात पिकांना निरोगी ठेवते, पिकाची जोमदार वाढ करते, फॉस्फरस, झिंक, बोरॉनची उपलब्धता वाढवते, कीड व रोगास नियंत्रण, भुरी आणि कोळी, जास्त ओलावा असल्यास वापसा परिस्थितीत आणू शकते पिकाला. सल्फरचा वापर आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा आणि मोसंबीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोळीचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे, म्हणजे माइट्स.
हा कोळीचा प्रादुर्भाव तुम्ही आता जर आटोक्यात नाही आणला या 1-2 महिन्यात, हा राहिला आहे त्या फळावरती पूर्ण साल बेकार करणार आणि परत कोळीचा प्रादुर्भाव जो मोठ्या प्रमाणात होईल त्याने संत्र्यावरती, लिंबावरती आणि मोसंबीवरती काळे डाग पडतात. त्याला मंगू म्हटलं जातं आणि ते आल्यानंतर ते जात नाही, म्हणून तुम्हाला आधीच या गोष्टी करायला पाहिजे. फक्त सल्फरचा वापर तुम्ही मार्च 15 पासून तर मे 15 पर्यंत वापरायचं झालं तर 1 लिटरला 1 ग्रॅम, तेही सायंकाळच्या वेळेस वापरा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. याप्रमाणे तुम्ही सल्फरचा इथे वापर करू शकता. मग पिकाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करा. सेंद्रिय खतं बाजारात उपलब्ध झाली आहेत, ते घ्या. फॉस्फरस, पोटॅशच्या मात्रा योग्य वेळी योग्य प्रमाणात द्या. वेळेला खूप महत्व आहे आणि प्रमाणात अति देऊ नका, प्रमाणात द्या आणि वेळेला महत्व आहे. दिलेला फॉस्फरस उचलण्याकरता जैविक खताचा वापर करा. म्हणजे नेहमी ते सांगतो, पेबुस डीएक्स आणि केलिप डीएक्स. कीड व रोग या औषधाची, चांगल्या औषधाची निवड करा. फवारणी सकाळी किंवा सायंकाळीच करा. अद्रक खोडवा ठेवायचा असल्यास त्याचे पाचटाने व्यवस्थित झाका. आता तुम्हाला ह्या पॉइंटला कीड व रोग योग्य औषधाची निवड करा. या विषयावरती एका शेतकऱ्यांनी मला फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 फेब्रुवारी तर परवाच्या 9 फेब्रुवारी पर्यंत 10 फेब्रुवारी पर्यंत जवळपास कॉल आणि मिस कॉल असे मिळून त्यांनी मला 15 वेळा फोन केले. कशा करता? टरबुजा करता. आणि मी सांगितलेली औषधं मारली नाहीत आणि दुकानदारांनी काहीतरी दिलं ते मारली. तिथे काही दुरुस्त झालेलं नाही आणि पैसे फुकट गेले. माझा दुकानदार विक्रेते बंधूंना एकच सांगणं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही खरोखर त्याला काय अडचण आहे त्या अडचणीप्रमाणेच तुम्ही त्याला औषधं द्या. विनाकारण त्याचा खर्च वाढवून घेऊ नका, कारण आधीच तो गादलेला माणूस आहे. ते तसं करू नका. त्याला काय पाहिजे ते द्या, किंवा तुम्हाला जर खरोखर चांगलं माहिती असेल तर ते द्या. विनाकारणचा खर्च वाढवू नका आणि त्याचं नुकसान सुद्धा होऊ देऊ नका, कारण त्यांनी ते मारल्यानंतर त्याचा फायदा काहीच झालेला नाही. आता परत मला म्हणजे साहेब तुम्ही सांगाल तर मी नांदेडून आणतो, इकडून आणतो, सगळ्या अशा गोष्टी त्यांनी माझ्याशी केल्या. म्हणजे मी तर त्याला इतकं बोललो की म्हटलं वा तू एवढा फोन करतो यार आणि विचारतोय मला, आणि माझं ते एकही तू फॉलो करत नाही, मग कशाला मला फोन करतोय? फॉलो जर केलं तर फायदा होईल याची तुम्हाला आम्ही गॅरंटी देऊ शकतो. सरही सांगतात, पुरमे साहेब पण सांगतात आणि मी पण सांगतोय. आणि दुसरी आता सांगायची गोष्ट, काढणीस आलेला अद्रक हे बघा, सांगितलं ना तुम्हाला. आता हेच गृहस्थ ज्यांच्याकडचा हा व्हिडिओ आलेला आहे मला, हे गृहस्थ याला काढणार नाही, याला हे खोडव्यासाठी ठेवणार. एवढं चांगलं अद्रकाचं हे पीक आहे आणि याच्यामध्ये बाजूला स्वीटकॉर्न मक्का इथे लागणार आहे. आता हे बघा, अद्रक काढलेलं अद्रक आहे. इथे वजन बिजन सगळं किती किलोचा गड्डा भरलेला आहे? 1 किलोचा. असे मोठे मोठे गड्डे भरले जातात. असं हे अद्रकाचं पीक आहे. हे बघा. तर सांगायचं असं झालंय की हे झालंय अद्रकाविषयी. आता दुसरे एक अजून सांगतो. बऱ्याचशा ठिकाणी थोडंसं हे शब्द ऑफलाईन जातील, पण मी माझ्या अनुभवानुसार सांगतो. जिथे गहू चीक भरा आहे, पूर्ण पॉलिनेशन झालेलं आहे, दाना भरण्याच्या अवस्थेत आहे, अशा ठिकाणी बिग बी भरारी अधिक GA मारू शकता. त्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही त्याच्यावरती प्रोपिको 1 लिटरला 1.25 मिलीनी प्रोपिको मारा. तुम्हाला गव्हाची उंबी ही 100% भरलेली सापडेल आणि गव्हाला हा तुम्हाला वजन मिळेल आणि गव्हाची काढल्यानंतर त्याची गुणवत्ता चांगली मिळेल, एवढं तुम्हाला पक्क सांगू शकतो. गव्हामध्ये माझा हा एक तुम्हाला संदेश आहे. तसंच टरबूज आणि खरबूज. टरबुजामध्ये आज 3 अवस्था आहेत. खरबूज आणि लागवड चालू झालेली आहे, त्याच्यानंतर काही ठिकाणी सेटिंग झालेलं आहे, काही ठिकाणी फळं धरलेली पण आहेत. आता त्याला प्रॉब्लेम जो येतोय हा पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात येऊन राहिलेला आहे आणि काही ठिकाणी रोप मर होत आहे. जिथे रोप मर होत आहे त्या ठिकाणी सरळ जमिनीमधून ट्रायको आणि सोडोचं ड्रेंचिंग करा आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी क्रिप्टॉक्सचं ड्रेंचिंग करा. ते थांबून जाईल. आणि फवारणीमध्ये ओढ्याची एक्स्ट्रा याचं जर तुम्ही नियोजन घेतलं तर सर्व प्रकारच्या सकिंग पेस्ट ह्या निघून जातील. फक्त या पिकामध्ये ज्या वेळेस चांगल्या फ्लॉवरिंगला पीक असेल
अशा वेळेस कुठल्याही कीटकनाशकाची, रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नका. फुलामध्ये मधमाशा असतात, मधमाशा मेल्या की सेटिंग होणार नाही. त्यावेळेस तुम्हाला जर मारायचं असेल, कीड असेल, तर ब्रिगेड बी अधिक बॅसियाना बिवेरिया अधिक व्हर्टिसिलियम किंवा मेटारायझम मारू शकता. आणि ते जर नसेल तर तुम्हाला ओडाची एक्स्ट्रा सांगितलेलं आहे किंवा रियान्स अधिक सरेंडर घेऊ शकता. जिथे शेटिंग झालेलं आहे, फळाची गुणवत्ता करायची असेल तर तिथे तुम्हाला खालून ड्रेंचिंग सोडायचं. रियान्स एकरी 300 मिली अधिक टॉपअप 1.5 लिटर अधिक रायझर 1.5 लिटर आणि त्याच्याबरोबर NPK बूस्ट DX अर्धा किलो याप्रमाणे ड्रेंचिंग सोडा. जिथे फळं चांगल्या गुणवत्तेत येत आहेत तिथे बिग बी अधिक भरारीचा फवारा द्या. फळं चांगली येतील. आणि सल्फरचा वापर जमिनीतून करा, वरून करू नका. सल्फरचा आणि पोटॅशचा वापर जर जमिनीतून चांगला झाला, टरबूज आणि खरबुजाला वजन आणि गोडी हे मिळू शकते. याप्रमाणे तुम्ही याच्यात जर काही अडचणी असल्या तुम्ही हेल्पलाईनला फोन करा, तुम्हाला सगळे उत्तर मिळतील. नमस्कार, धन्यवाद.